अंतवंत इमे देहा नित्यसोक्ता शरीरिण अनासीनो प्रमेयस्य तस्माद्युदस्व भारत। अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याचा शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर। स्वभावताच भौतिक शरीर नश्वर आहे आणि त्याचा काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो, हा तर काळाचा प्रश्न आहे। शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही, परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसू शकत नाही। जीवा मारला जाण्याचे तर दूरच, पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पना नाही। त्याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही आणि भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही। परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन आवश्यक आहे। वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे। ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालनपोषण करतो।